नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. पाटण गावावर दुहेरी संकट. नैसर्गिक संकटात 3 जण गमावले, तर याचा फायदा घेत गावात अनेक घरात चोऱ्या आणि दरोडे. प्रशासनाचे मात्र पूर्ण दुर्लक्ष. पाहूया ग्रामस्थांच्या याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया. जी घटना घडली आपण त्या प्रेस काढले मी पाटणगावचा ग्रामस्थ आहे. उल्हास मांडेकर माझे नाव आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी 6 तारखेला पाटे गावामध्ये एक भीषण असं संकट आलं होतं गावावर, की ज्यामध्ये गावाच्या वरती जो डोंगर आहे त्या डोंगरावरचे दरड कोसळून आले होते. एक कुटुंब त्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्या कुटुंबातले 3 व्यक्तींचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यानंतर गावामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती पूर्ण गाव भयभीत झालं होतं. गाव त्या दिवसाची जी परिस्थिती सांगायचं म्हटलं तर आम्ही स्वतः तिथं गावातले सगळे लोक मदतीला होते. जे आजूबाजूचे जे आमचे लोक आहेत त्यांनी मदत केली. शासनाचं कुठलंही यंत्र तिथं आलं नव्हतं. जे काही वैयक्तिक गावातले आजूबाजूच्या लोकांचे JCB पोकले त्यांनी मदत केली आणि तो राडा नंतर जी पथकं आली त्यांनी मदत करून तो राडारोडा काढला तिथला सगळा. त्यानंतर शासनाने असं आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला तुमचा धोका टळलेला नाहीये, अजूनही डोंगर येऊ शकतो, तर तुम्ही गाव खाली करा, तुम्ही सुरक्षित जागेस स्थलांतर करा. तर शासनाने कुठलीही कोणाची व्यवस्था केली नाही. जे ते आपापले नातेवाईक आजूबाजूचे कुठे त्यांचे कोण असतील बंगले इकडे तिकडे आसरा घेतला लोकांनी आणि तिकडे जाऊन राहिली. तर ह्या परिस्थितीचा चोरट्यांनी एकदम बेकार असा फायदा घेतला आणि रात्री गावामध्ये खूप मोठी अशी घरफोडी झालेली आहे. गावात आता आम्ही सकाळीपासून माहिती घेतोय जवळजवळ 20 ते 25 घरांची गावात घरफोडी झाली आहे. म्हणजे गावाला आमचे जे प्रतिनिधी गावातले त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी वरती कळवलं होतं की तुम्ही पोलिसांनी गस्त घाला, गावामध्ये पळत राहू द्या, पण कोणतीही गस्त नव्हती, काही नव्हती. त्याचा चोरट्यांनी गैरफायदा घेतला आणि आज गावात एवढी मोठी हानी झाली. आज जर गावात समजा काही 1-2 लोक ज्यांची जनावर आहे ती घरात थांबली होती, आज त्या लोकांच्या घरात जर चोर घुसले असतील, त्यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं असतं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार होतं? तर शासनाने याची दखल घ्यावी. खूप मोठं आमच्या गावावर इतकं मोठं संकट आले ना की असं संकट कधीच आलं नव्हतं. आज आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या आजूबाजूला जे आमचे रस्ते आहेत, आम्हाला कुठंच जायला रस्ते नाहीये. आमच्या डोंगराच्या बाजूने एक रस्ता गेलाय, तो अर्धा पडलाय. त्याची कितीतरी आम्ही स्वतः पाठपुरावा केलाय, कोणी त्याकडे लक्ष देत नाहीयेत. धनगांडग्यांचे बंगले असतात तिकडे त्यांचे रस्ते होतात, तिकडे वनीकरण नसतं त्यांना, पण इथं गोरगरीब मागा गेल की त्यांना न्याय भेटत नाही. रेल्वेच्या बाजूने जो सर्व्हिस रोड केलाय तो पूर्ण पाण्याखाली असतो. देवल्याच्या बाजूने एक रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली. जास्त पाऊस झाला की रेल्वेही बंद करतात. आमच्या लोकांनी जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. तर शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी. आज आमच्या गावामध्ये जे मोठी हानी झाली, लोकांचे कोणाचे सोन्याचे दागिने असतील, कोणी पैसे ठेवले असतील, काय असेल, सगळं चोरल्या गेले. आज सकाळी पोलीस त्यांनी प्राथमिक हे केले, त्यांनी पंचनामा केलाय, पण अजून या शासनाने खूप खोलात जाऊन याची चौकशी करू. हे कोण दरोडेखोर असतील, हे कोणी चोर असतील, हे सापडलेच पाहिजे. ही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. गावावर एवढी मोठी हानी झाली आहे. ते डोंगर आला त्यामध्ये 3 कुटुंब, एका कुटुंबातील 3 व्यक्ती मृत्यू झालेत. आज गावामध्ये चोऱ्या झाल्यात, पण आजपर्यंत कोणताही मोठा पुढारी इथं गावामध्ये आलेला नाहीये. आमच्या मावळचे आमदार सुनील शेळके ते स्वतः आले, त्यांनी इथं त्या दिवशी पाहणी केली. जो आमचा राडारोडा त्यांनी त्यांनी पूर्ण मदत केली. म्हणजे राज्य पातळीवर जे नेते आहेत ते त्यांनी इकडे फिरकून पाहिलं नाही. आज आमच्या गावाजवळ एक्सप्रेस हायवे, जुना हायवे, सगळ्या सुविधा आहेत. आमचं एवढं जर जवळ सगळ्या साधनं असून जर आमच्या गावावर ही परिस्थिती आहे, तर जे आतमध्ये गाव आहे, जे अंतर्मावळ फोन ज्याच्या फोन त्या गावांची कशी अवस्था होईल? म्हणून शासनाने या गोष्टींकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. जे गोरगरीब राहतात, ज्यांचं जे नुकसान झाले, तर त्यांनी शासनाने या सगळ्या लोकांना मदत केली पाहिजे. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.